एकदा दर्शन झालं रे झालं की पुढची तर काळजी करायचीच नाही, पण मागचा काय डोंगर असेल तो पापाचा जळून जातो. पण पुढे एकदा दर्शन झालं की तुका म्हणे नेदी अनिकाची हाती बैसला तो चित्ती निवडेना. एकदा त्याच्याकडे गेलं रे गेलं की ते पुन्हा कोणाच्या हातात देत नाही. तुम्ही बऱ्याच चांगल्या लोकांच्या संगतीत राहतात, ते नालायक त्याचं काम साधलं की ते गध्याच्या हावली करते. म्हणून हलकटायच्या सानिध्यात नको. तो असा मालक आहे पंढरपुरातला, एकदा त्याने हातात धरलं की ते भंगाऱ्या भुंगाऱ्याच्या हातात देत नाही. विठाला विठाला हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने तुम्ही 2 धाम 4 धाम काय ज्या यात्रा केल्यात, मोक्षपुऱ्या असतील, पवित्र गंगेंची स्नानं असतील, पवित्र तीर्थस्थळाची दर्शनं असतील, नशीबवान माणसं आहात. मला वाटतं ही 16 यजमान आहेत. भानदासराव, मधुकरराव, एकनाथराव, गोविंदराव, रतनराव, चित्तरंजनराव, गंगा भागीरथी जयाबाई, गंगा भागीरथी चंद्रकलाबाई, पुंडलिकराव, शिवाजीराव, बाळकृष्णराव, परसरामजी, पोपटराव, भास्करराव, सूर्यभानराव आणि गंगा भागीरथी पूजाबाई. आडनावं आता असू द्या, घेतले अशी गृहीत धरा. ही 16 जण, याच्यात काही माऊल्या आहेत, काही पुरुष आहेत. तीर्थयात्रेकरता तुम्ही जाऊन आलात आणि त्या तीर्थयात्रेचं एक उद्यापन माऊंद म्हणून, कारण याला वारकरी संप्रदायात आधार आहे. कधी कधी कीर्तन करावं लागते, अभंग घ्यायचा, कीर्तन करायचं, नाईलाजानं पुढच्याचं वर्णन करावं लागते, कारण ते वारकरी संप्रदायात बसत नाही. अशा बऱ्याच हलकटांचा संगती मला सुद्धा येते. मला म्हणजे एकट्याला नाही, सगळ्याच महाराजांना येते. जो पैसे घेतो का त्याला येतीच. विठाला विठाला जो पाकिट घेत नाही का तो तिथूनच पाटका बागलात घालून जाईल. चला हट, नियमाच्या बाहेर मी करीत नाही. पण जो बाटलाय का तो सगळ्यातच बाटलाय. पण कधी कधी नाईलाज असतो, चला आपण आपलं ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष करायचा, पण त्या हलकटाचं नाव घ्यावंच लागतं ना, ते परंपरेच्या बाहेर आहे ना. पण माऊंद उद्यापन हे ज्ञानोबराय आणि नामदेवराय यांची याला पुस्ती आहे. कारण तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर आपण माऊंद करत जावं. कारण ज्ञानोबराय आणि नामदेवराय ज्या वेळेला यात्रेला गेले त्यावेळेला तिथून आल्यावर ते माऊंद माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी नामदेवरायांचं केलंय. म्हणून वारकरी संप्रदाय हे पुराण ज्याला मानतंय आपण त्यांना मानावं, म्हणून मी तुम्हाला देतो. मी एरवी काही काही लोकांची थोडीशी स्तुती करीत असतो, पण मनातून करत नाही. आज मनातून आहे. विठाला विठाला तुम्हा सर्व 16 जणांना, माऊल्या असतील, पुरुष असतील, त्यांना धन्यवाद. आमचे मृदंगाचार्य भोसले महाराज, काय नाव, जाधव महाराज, त्यांनाही भूषण महाराज, जाधव महाराज, तुम्हाला सुद्धा, संकेत महाराज, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. तारखीच्या संदर्भात या परिसरातली गायन नक्षत्र, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांचा आवाज आणि प्रसन्नता, चाल म्हणत असताना अगदी काही चुटकी सरस चाल पुढे सरकती, अगदी गोड, अगदी गोड. कधी कधी 45 मिनिटं चाल चलते, असं वाटत नाही भजन आहे का कीर्तन आहे. हो, तोपर्यंत कीर्तनकार एखाद्या वेळेस संडासूनही जाऊन येऊ शकतो, हो, किंवा एखादी झोपही घेऊन येऊ शकतो. असं बरंच वेळेस होत असतं. पण असं मी जिथे जिथे असेल आणि आबा जिथं असतील तिथं असं कधी घडलं नाही. तारखीच्या संदर्भात मला बोलत होते, आज हजर आहेत, त्यांनाही धन्यवाद. तोडीस तोड असणारे महान या परिसरातली व्यक्तिमत्व, गायन क्षेत्रातली बुलंद तो बऱ्याच ठिकाणी भेट होत असती. आमचे आदरणीय सूर्यवंशी महाराज, त्यांनाही धन्यवाद, प्रणाम. तसेच पाठीमागचे आमचे राधेश्याम महाराज असतील, ज्यांच्याकडे आम्ही येता येता अण्णा आपण थांबलोत, बाजीराव महाराज असतील, आमचे हरिभक्तीपरायण उत्तम उत्तमो सर्वातिमुत्तमे उत्तमश्च सर्वस्थिता भयोर उत्तमो जायते उत्तमा उत्तमा. म्हणून महाराज तुम्हालाही धन्यवाद. प्रमाण ज्यांच्याकडं अत्यंत कोड असं पाठांतर यावा, आमचे उत्तरेश्वर महाराज वांगीकर, त्यांनाही धन्यवाद. महाराज नाव ऋषिकेश महाराज, वा, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. सर्व मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या, दोन्ही मृदंगाचार्य आदी करून साऊंड सिस्टीम अत्यंत गोडे, सगळ्यात महाराज लोकायला अशी भेटत जावा. तुम्हाला सुद्धा धन्यवाद.
विनेकरी बाबा असतील आदी करून सर्वांना प्रणाम. प्रतिष्ठित ज्येष्ठ श्रेष्ठ या परिसरातले या 16 जणांवर प्रेम करणारे इष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे मित्र गोत्र सगळी काही आलेली सगळी पाहुणी रावणी सर्वांना प्रणाम करतो. उपस्थित या मंचावरील समोर बसलेली सर्व वारकऱ्यांना साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला विठाला. आणि जी याच्यावर जी 16 लोकांची नाव आहेत त्यांनी आजूबाजूला फिरू नका, कारण कीर्तन शेवटी 10 मिनिटं राहिल्याच्या नंतर त्यांनी इथं त्या महिला आहेत 2-4 त्यांनी सुद्धा इथं जवळच बसा आणि ते पुरुष सुद्धा इथे त्यांचा एक विशिष्ट प्रकारचा सत्कार होणार आहे म्हणून त्यांनी फार लांब राहू नका. हो, कधी कधी कामाच्या वेळेला आम्हाला रस्ता दाखवायला भूत नाही आणि गाडी आल्यावर 150 माणसं पुढं विठाला विठाला विठाला. कारण नंतर माणसं जेवायचे ते 16 जण जिकडे तिकडे पांगू नका, जवळच हा शेवटच्या टप्प्यात. पंढरी शिजारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग पंढरपूरला जा असं तुकोबाराय सांगतात. एखादा म्हणेल महाराज हे काशीहून आलेत, हे केदारनाथाहून आलेत, हे रामेश्वराहून आलेत, आधी करून हे उज्जैनहून आलेत, अगोदर कुठल्या कुठल्या देवतेचे दर्शन घेऊन आलेत आणि तुम्ही तर पंढरपूरचं महत्व सांगता. तुकोबाराय असं म्हटले नाही काशीला जाऊ नका, असं म्हटले नाही रामेश्वरला जाऊ नका, पण या अष्टादश संतांचा भाव हा इतका गोड आहे आणि हा गोड भाव झेलण्यासाठी तितकं मनही गोड लागतंय, तितकं अंतकरणही गोड लागतंय. हा संतांचा गोड भाव मोजण्यासाठी सत्यलोकाचा मालक विधाता ब्रह्मदेवाकडे तराजू नव्हतं, इतका संतांचा गोड भाव आहे. काय उद्देश असेल तुकोबारायांचा की पंढरपूरला जाण्यासाठी का सांगतात? त्याचं कारण आहे, काशी सर्वांना शक्य नाही. आता काळ बरा आलाय, आता काळ बरा आहे, शक्यतो बऱ्यापैकी लोकांकडे पैसा आदला भरपूर आहे, पण 25-30 वर्षापूर्वी पंढरपूरला जाण्यासाठी 50 रुपये सापडत नव्हते, तर काशी शक्य आहे करणं, शक्य आहे चारधाम करणं. मग काही लोकांच्या अंतकरणात अशी ती शंकेची गाठ होती, माझे चारोधाम झाले नाही, माझे चारीधाम झाले नाही, माझे चारीधाम झाले नाही, मला माणसाचा जन्म देवानं दिलाय पण मी चारोधाम केलेच नाही. आणि तो जात 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 एके दिवशी त्याची आयुष्याची मर्यादा संपायची, त्याची ही लोकातली यात्रा संपायची. त्याच्या अंतकरणात ती गाठ, ते शंकेचं बिरडं तसंच राहायचं. आणि गाठी शक्यतो तशा नाही राहिल्या पाहिजे. एक तर डॉक्टरकडे जाऊन कापून घ्यायच्या, हो गाठी घातक असतात, नाही तर त्या तशात ठुल्यानं मग त्या दुसरं रूप दाखवत असतात. मग कोणत्याही गाठी, शंकेच्या गाठी असू, अंगावरल्या गाठी असू, कोणत्याही संकल्प विकल्पाच्या काय गाठी असतात त्या जागच्या जागेवर फुटल्या पाहिजे. आणि या अष्टादश संतांनी विचार केला, यांच्या अंतकरणामध्ये बाकीच्या तीर्थक्षेत्रावर जाण्याचा जो भाव आहे आणि तो घडत नाही, गरीब माणूस आहे, शक्य नाही. बरं ते काय असे महिन्यात 2 महिन्यात पायी गेल्यावर होत नाही, तर शक्य नाही ना ते. आता नर्मदा परिक्रमा करायची तर जोरात चालणाऱ्या माणसाला 90 दिवस लागतील, जरा स्पीडनं चालणाऱ्या. माझ्यासारख्याचं आता पोटाचं काशीफळ झालंय, आता मी गंज वय कमी आहे पण मी चलन कसा इतका जास्त, मला बरोबर 4 महिने लागतील, 3 चोक 12 म्हणजे 120 दिवस लागतील. माझ्यापेक्षा देवी चालणाऱ्याला 6 महिनेच लागतील. हो, हे शक्य आहे का? आता कोणाची कांद्याची लावगडे, कशाची छाटणी, अंगूर द्राक्षाची छाटणी, पहिली छाटणी, दुसरी छाटणी, आमकं छाटणी, शक्य नाही ना हे जाणं. मग काहीकडे पैसे आहेत पण वेळ नाही, काहीकडे वेळ आहे पण पैसे नाहीत, काहीकडे दोन्ही आहे पण शरीर साथ देत नाही. पैसे आहेत, वेळही भरपूर आहे पण शरीर साथ देत नाही, काय करावं? मग अशा लोकांच्या अंतकरणात शंकेचं बिरडं होतं, शंकेची गाठ होती, शंकेचं गाठोडं होतं. विठाला विठाला विठाला. मग करावं काय? मग ह्या लोकांच्या मनात असा भाव असेल, आपण चारोधाम केले नाही, मग करायचं काय? तर तुकोबाराने सांगितलं, बाबा रे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही एकदा पंढरपूर केलं रे केलं की सगळे धामच झाले. 349 गंगा आहेत. पंढरीसी जाण एक वेळा, एक वेळा, पंढरीसी जाण एक वेळा, एक वेळा, पंढरीसी जाण एक वेळा, एक वेळा,
किती 5 कुठल्या? काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3. 5 वेळेला काशीला जाणे, द्वारकेला 3 वेळेस जाणं, ते पंढरपूरला एकदाच. राग येऊ देऊ नका, मी थोडा स्पष्ट वक्ताय विठ्ठलांना. फार तुम्हाला राग आला तर दुसऱ्या बार बोलवायचं नाही, नाही बोललं तरी हरकत नाही. मालकानं पोटापुरतं दिले काय ताने, आणि तुम्ही दिलेलं जर नाही पचलं तर जळून जाईन. त्याच्यामुळं तुमच्या देण्याची अपेक्षा तरी काय करायची, पण खरं बोलायचं माणसाला. एकदा काशीला गेलेले म्हणले मी कपात चहा पित नाही. एकदाच गेला काशीला, एकदाच. बंद करा अण्णा जगताप काका, एकदाच गेला ते, एकदाच विठ्ठलांना, एकदाच म्हणे मी कपात चहा पित नाही. काय होतं कपात चहा प्यायला होतो? घोरपडी सोडित नाहीस ना तू, नालाय का? तू काशीला गेला म्हणजे माळकरी थोडाच झालास. नाही म्हणे मी काशीला गेलो, लग्नातलं खात नाही. कशाचं खातो? मसनवाट्यात खातो का तू? काय नियम सांगतील, बापरे बापरे बापरे. कोण कोणाला नियम सांगायले? हो, काल परवा इकडच्या तिकडच्या जडीबुट्या देणारा तो एमडीला शिकवायलाय. मी काशीला गेलो, मी कपात चहा पित नाही. नको पिऊ, तू बुटात पी. तू ज्याच्या संग काशीला गेलास त्याचे पैसे दिले नाहीस ना तू, त्याची आशी काशी केलीस, आणि तरी मग तुम्ही काशीला गेलो. राग येऊ देऊ नका 16 लोकांना, मी तुमच्या विरोधात बोलत नाही. तुम्ही जे बाकीचा बोजा डोक्यावर घेतलाय का, हे गठुडं बोकांडीवर घेतलंय ना, हे गठुडं बोकांड मोडीत असते. हे पहिलं उतरा, याच्याकरता सांगतोय तुम्हाला. तप करून तीर्थाटन वाढविला भीमान, वाढविला भीमान, वाढविला तप करून तीर्थाटन वाढविला भीमान, वाढविला भीमान, वाढविला वाढविला अभिमान. अभिमान नाही तर काय, मी लग्नातलं खात नाही, होम झाल्यावर खात नाही पुन्हा. होमाच्या आधी खातो म्हणजे होम झाल्यावर स्वयंपाक गार होतोय ना, म्हणजे गरम गरमच सांगतो बोक्या. हो, मला वाटतं यायला सांगणार यायलाच रुमण्यानं हाणाव. यायचा दोष नाही, यायला हे सांगतोय कोण नालायक. माझी त्याची एकदा भेट हो, त्या हराम खोरायची सोयच पाहतो. विठाला तिथे गेल्याच्या नंतर तिथले नियम आहेत. जे जे काशील गेले त्यांना नियम माहित आहेत. गयवरचा नियम वेगळा आहे, काशीतला काही नियम वेगळा आहे, पशुपतीनाथाचा नियम वेगळा आहे, केदारनाथाचा नियम वेगळा आहे. एका ठिकाणी लोणी लावा लागते पाठीला. का तिथं नोली लावा लागते? द्वापार युगात अर्जुनानं त्याच ठिकाणी गदा मारली होती. ते रूप घेतलं होतं विश्वनाथाने वेगळं, त्या जाग्यावर गदा मारली म्हणून तिथं अर्ध शरीर पशुपतीनाथ म्हणून तिथं लोण्याचा लेप असतो. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. काशीत गेल्याच्या नंतर दोघं नवरा बायको जर गेले असतील, तुम्ही इथे केला न केला मला काही माहित नाही, मी पण पुराणानुसार सांगतो. बायकोला मांडीवर बसवावं लागतं यांना. हो ना जगताप काका, बसवावं लागते. ती वय किती आहे त्याचा विचार करायचा नाही. 1 मिनिटापुरतं का पण बशीनं, त्याच्यापेक्षा नवऱ्यापेक्षा बायको जड असली तरी हरकत नाही, पण बसवावं लागते. हो, मग वेणीदान करायचं. शास्त्र आहे त्याच्या पाठी, मग पुराण आहे. शास्त्र म्हणण्यापेक्षा पुराण आहे. वेणीदान करावं लागते. हे सगळे नियम आहेत. मग हे सगळं केल्याच्या नंतर विश्वनाथाची आपल्यावर कृपा. वा, आलात तुम्ही, नियमात आहेत तुम्ही, आमच्याकडे आलात त्याबद्दल काही दुमत नाही. वा, धन्यवाद तुमचं. पण एक म्हणे का मी एवढ्या 5 वेळेला काशीला गेलो, यात्रा 5दा केल्यावर सफलता झाली, पूर्णत्वाला नाही बरं.
मग पूर्णत्व माणसाचं कुठं साधलंय? मला मोक्ष पाहिजे. तुम्ही 1000 वेळेत जरी काशी केली तर मोक्ष भेटू शकत नाही. काशीत मोक्ष मिळण्यासाठी मरावंच लागते. मोक्ष देवोनी उदार काशी होय कीर, वेचे लागे शरीर ते गावी. मला वेचणं म्हणजे मरावं लागतंय, मेल्याशिवाय मोक्ष नाही. मग तुम्ही म्हणताल आम्ही काशीला गेलो ते निरर्थक नाही, फायदा आहे, पुण्य आहे. पुण्यावचन सकल स्थिताम तीर्थराजा भयो धर्मदंडेन तिकालायम पुनितो तीर्थराजायाम तीर्था प्रसन्नो भयो जयो प्रसन्नस्ता भयव्यापहा पुनितो सर्व शास्त्रानां तीर्थराजो दर्शयामी. त्या तीर्थाचं दर्शन घेतलं की तो पुण्यकाल तुम्हाला प्राप्त होतो, त्याबद्दल दुमत नाही. पण काही गोष्टी काही ठिकाणी मागायच्याच नाही. संन्याशाच्या आश्रमावर लुगडं कसं काय मागायले? त्यालाच बायको नाही ना. संन्याशाला तुम्ही लुगडं कसं काय मागता? एखाद्या वेळेस जेवायला मागा, ते एखाद्या भक्ताला सांगून तुम्हाला जेवायला देतील, लुगडं कसं देतील ते? मग काही तीर्थाच्या ठिकाणी काहीच गोष्टी मापात आहेत, ते तितकंच मागायचं. मोक्ष काशीत मागायचं नाही. हो, सांगताय कोण माहितीये का? हे दोन्ही देव वेगळे नाहीत बरं का. भगवान शिवशंकर आणि विष्णू परमात्मा, हरिहरा भेद नाही नका करू. आणि ज्ञानोबराय विष्णूचा अवतार आहेत, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, आणि ते ज्ञानोबराय सांगतात. तिथं मेल्यावर मोक्ष आहे, तिथं दुसरं काही मागा, पण मोक्ष मागू नका काशी. हो, बर कोण ज्ञानोबराय? या ज्ञानोबरायचे बंधू होऊन जन्माला आले शंकर, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, 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 स्वामी निवृत्ती प्रत्यक्ष भगवान शिवशंकर म्हणजे निवृत्ती दादा होते. हो, महाराज काशी घडली नाही, तुकोबराय म्हणले नाही घडू द्या. जगन्नाथपुरी नाही घडली, नका घडू द्या. रामेश्वर नाही घडलं, नका घडू द्या. द्वारका नाही घडली, नका घडू द्या. केदारनाथ नाही घडले, नका घडू द्या. काळजी करू नका, फक्त तुमच्या अंतःकरणातलं शंकेचं गठुडं फोडून टाका. म्हणले महाराज कसं फुटन हो? सप्तपुऱ्या, चारधाम, मोक्ष हे सगळं सांगितलंय नाही. मोक्षपुऱ्या 350 गंगा सांगितल्यात, आणि तुम्ही म्हणता शंकेचं गाठोडं फोडून टाका. महाराज म्हणतात मी सांगतो तुम्हाला फोडून टाका. हे 349 तीर्थ ही पंढरपुरातली चंद्रभागा पाहिली कीच घडते. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिला, चंद्रभागा डोळा देखिला, चंद्रभागा
अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. हे बाळू सांगायला का गिरगावचा? शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी. सकळ तीर्थ ध्यान काळी, सकळ तीर्थे ध्यान काळी, सकळ तीर्थे काळी, सकळ तीर्थे काळी. येती पुंडलिका जवळी, येती पुंडलिका जवळी, येती पुंडलिका जवळी, येती पुंडलिका जवळी. करीती अंकुळी वंदिती चरण, करीती अंकुळी वंदिती चरण. दर्शन झाल्यावर सगळे तीर्थ एकाच वेळेला घडतात असं बाळू सांगत नाही गिरगावचा. आणि मी सांगितलेलं पप्याची माय ऐकायची नाही. तुम्ही कसं ऐकता? कसं ऐकता तुम्ही? काय येडे माणसं आहेत का कोणाचं ऐकायला? शंकर सांगे ऋषी जवळी, सकल तीर्थे माध्यान काळी. दुपारच्या वेळेला हे सगळे तीर्थ माध्यानाच्या वेळेला पंढरपूरला येतात. करीती आंघोळी वंदिती चरण, पुंडलिकरायाच्या बाजूला स्नान करतात, तिथं नमस्कार करतात. कोण? 349 गंगा. हो 349 भारतात आणि एकच नेपाळ नावाच्या देशात. ती गंडकी सुद्धा दुपारी रोज पंढरपूरला येते तितक्या वेळापुरतं. म्हणून गंगेवर स्नान करत असताना पर्वणी पाहत असते. पर्वणी आपण काय माशेन मगरन खेकडेन झिंगेन बोंबील नाहीत कव्हा झाला डुबायला. तीर्थे काळे देती दान. हो म्हणून पर्वणी सांगत असते. तेव्हा काही इतके येडपट आहेत माई लायकी नाही त्यांना म्हणायची. पण मला बशिले तुम्ही इथं मग 2 घंटे बोलणार ना मी विठ्ठलांना बोलणार मी. इतके येडपट एकादशीच्या दिवशी संध्याकाळी 2 वाजताच आंघोळ करायची. आंघोळ करून आली की लगेच पप्याची माय चपात्या टाकी ती 9-10 रातच्या 3ला आणि 3:30ला गाडीत बसतेत आणि 12शीच्या पुढं द्वादश सोडितेत. नालाय का तुझ्या बापाची जहागिरी का ती? पर्वकाळ द्वादशीचा पहाटा असतोय. आपल्याला इतकी गडबड आहे ना, इतकी आपली पप्याची माय दाड आहे ना, त्या साली जाऊच नको तू सुंबळ्या पंढरपूरला. हो नाही तर ज्या वर्षी गेला त्या वर्षी पप्याच्या माईला म्हण मला लय ताण देऊ नको, मी द्वादशीचं ब्राह्मी मुहूर्तावर स्नान करून द्वादश पंढरपुरात सोडून येतो. असा बारशीत आणि येरमळ्यात कुठं द्वादशी सोडू नको कोंबड्याने दाणे खाल्ल्यावानी. नालायकपणा आहे ना. शास्त्र आहे त्याच्यासाठी. अहो एका साधूनी अपरात्री गंगेला बाटवलं. एका साधूनी अपरात्री गंगे स्नान केलं तर गंगेनं शाप दिला तुझी पत्नी बाटल. आणि खरंच त्या साधूची पत्नी बाटली. जगात 1 नंबरची सुंदर होती अहिल्या. वरच्या राजानं नालायकपणा केला आणि तिचं शरीर बाटिलं. म्हणून काही शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. मतितो पुराणो भयो व्याप्ती, शास्त्रो उचितो बयाम, वेदा मंडितो सकलो ऋषियाम गणो पुनिता नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान दिले का? काही आपलं सकुबाईन केलं की द्वारकाबाईन केलं, सकारामजीन केलं की तुकारामजीन केलं. आपली जागिरी का काही बी करायला आहे? अद्याप नाही. शास्त्र आहे त्याच्यासाठी. या सर्व गंगा माध्यान काळाला दुपारच्या वेळेला पंढरपूरला येतात. मग तुम्ही आम्ही सगळे जातो. मी रामेश्वर 9 वेळेत झालं माझं रामेश्वर. हो मी 9 वेळेस स्नान केलं. मी पवित्र आहे का? मी काही ना काही चुका करतो का नाही? मी संसारातला दास आहे. त्या अर्थी संसारात काही ना काही चुका होत असतात आणि चुका झालेला माणूस हा माळका असतो.
मग मी रामेश्वरात स्नान केलं, 21 कुंडाचं स्नान केलं. आता त्या तीर्थानं मला पुनीत केलं असेल, पण मग पाप त्या तीर्थावर पडलं. मी द्वारकेला गेलो, तिथेही समुद्राच्या 3 स्नान केले. मी गेलो एकदाच, पण आंघोळी 3 केल्या. मुद्दाम थांबलो. हो, तुम्ही सांगितल्यानुसार 3 भोवतालून फिरून याचं, मुक्कामाला तिथंच शिव सोडायची पुन्हा याचं, म्हणजे असं आपलं अभंगासारखं वागायचं. 3 स्नान केले. माझं पाप पडलं का नाही? मी पुण्यवान आहे का? काही ना काही घडतंय ना पाप. प्रभू जरी झाला संसाराचा दास, अहो देव संसारात पडल्यावर त्याच्या, अहो संन्यासी केल्यावर बी पाप झालं. हो, भगवान वामनाच्या रूपात बटू होते ना, तिथेही पाप केलं देवानं. पण भक्तासाठी केलं, त्याला खुजटपणा आलं ना, बुट्टा झाला ना देव. त्याची उंची लई थोडी झाली ना. आणि तितकं नाही, तितक्या पापामुळं 5000 वर्ष दरुजा सांभाळावा लागलाय. मग देवाची कथा तर बाळ्या कोण्या झाडाचं पान आहे. मी पण काही पाप केलं का नाही? मग तिथं मी पाप केलं, ती माझंही पाप त्या तीर्थानं मला पुण्य दिलं असेल. माझं पाप शालन, पापक शालन वितारताय तीर्थराजोत्त तेवच, माझं पाप संपलं असेल काही वेळापुरतं, पण माझं पाप तिथं पडलं ना. मग आता हे तुम्ही आम्ही आंघोळ केल्याचं जे पाप आहे, हे त्या तीर्थावर पडत असते. आणि त्या तीर्थानं काही केल्यानं ते पाप धुतल्याच जात नाही. त्या तीर्थाला एकमेव डॉक्टर आहे, ती चंद्रभागा. हो, हे 349 जे पवित्र तीर्थ आहेत का, 349, हो 350 पैकी गंगा येते, चंद्रभागा येते. हे 349 तीर्थ मळालेले शुद्ध होण्यासाठी फक्त पंढरपूरच कारणीभूत आहे. म्हणून हे सर्व तीर्थ पंढरपूरला जातात. चला दुसरा मुद्दा ऐका. असं एक यूट्यूबवर कीर्तन असेल, ते फार दिवसापूर्वी मी केलेलं, पण ऐका ना पुन्हा. काय तीर्थाचं ऐकलं काय वाईट होत असतं का? चांगलं ऐकायचं. बाकीच्या तीर्थावर जाण्यासाठी नियम आहेत.